अतिवृष्टीच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारची मोठी अनास्था दिसून आली आहे। मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाहीये। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे। अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारनं गंभीर चूक केलेली आहे। 14 लाख हेक्टरवरती नुकसान झालंय, पण केंद्राला केवळ 1.10 लाख हेक्टरचा आकडा दिला गेलाय। राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं 3132.80 कोटी दिले असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या संदर्भात एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितलंय की राज्य सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये आणि हीच बाब त्याच्या मला वाटते अतिशय गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकारकडं पंचनामे जाऊन आता किती दिवस झालेत। मग राज्य सरकारने त्या पंचनाम्याच्या आधारे केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होता। तो प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे आला असता तर केंद्र सरकारचा आकलन म्हणजे जे केंद्र सरकारची टीमनं पाहणी केली त्याच्या आधारे तो रिपोर्ट त्यांनी तयार केला असता आणि आपला प्रस्ताव जर असता तर कदाचित तातडीने केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मदतीचा जो निधी आहे तो राज्य सरकारकडे दिला असता। दरम्यान या प्रस्तावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालंय त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही। ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे। दरम्यान याच सगळ्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया आली आहे तीही पाहूया। पथक या ठिकाणी आलं, केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली। आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं। केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। दरम्यान यावर विरोधकांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आल्या त्याही पाहूया। मामांना आज फोन करणार आहे आणि काल सगळे त्या इलेक्शनच्या गडबडीत होते त्याच्यामुळे काल आमचं काही बोलणं झालं नाही। पण मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे की शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट असं चाललेलं आहे कारण का योगायोगाने दत्ता मामा भरणे हे बारामती लोकसभा मतदारसंघातलेच एक मंत्री आहेत आणि एक आमदारी आहेत। त्याच्यामुळे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे। कालही आम्ही फोन करायचा प्रयत्न केला पण काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती का काय अशी जी दृश्य बघून मला तर काळजीच वाटली आणि मनात भीती वाटली। कारण का ती दृश्य जी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर होती ही धक्कादायक होती आणि महाराष्ट्राला न शोभणारी होती। प्रत्यक्षरित्या मदत मागताना फक्त 1,10,000 हेक्टरचीच मदत त्या ठिकाणी मागितलेली आहे। केंद्राचं पथक सुद्धा राज्यामध्ये फिरलं आणि जी राज्य सरकारने अतिरिक्त मदत मागणं अपेक्षित होती कुठलीही मागणी केलेली नाही। राज्य सरकारला याचं काही कुठलं घेणं देणं नाही। त्यांना फक्त नगरपंचायती, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये ते मग्न झालेले होते। खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी सरकार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। शेतकऱ्यांना साठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत। शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे। कुठे झोपले आहेत हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढा मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। या पलीकडे या सरकारला आता दुसरं काम राहिलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।